Faith and godliness going together. विश्वास आणि सुभक्तिमानपणा एकत्र जातो. With the help of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या मदतीने we will trace the work of God in our lives. आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण देवाचं काम जे आपल्या जीवनात चाललंय ना ते शोधून काढू शकतो आणि आपल्याला ते कळेल सुद्धा. Every day, रोज the Holy Spirit is making us into the product that God wants. पवित्र आत्मा आपल्याला देवाला आपण जसे हवे आहोत तसं बनवतो. Every day we are changing from glory to glory. रोज आपण गौरवातून गौरवाकडे बदलत जातो. Amen. आमेन. So let us not judge the product before it is on the finish line. म्हणून तो प्रोडक्ट किंवा ते उत्पादन जे आहे ना त्याला तुम्ही लवकरचा न्याय देऊ नका. काहीतरी भलतं सलतं बोलून अजून त्यांच्यात काम सुरू आहे, काम होऊ दे. Let us watch it फक्त नजर ठेवा as it is being made. जसं त्यांना घडवलं जात आहे. देव ते उत्पादन घडवत आहे, त्यांना बनवत आहे. त्यांच्या नजर ठेवा And appreciate the every little change that is being made in that product. आणि प्रत्येक लहान बदल जो त्या उत्पादनात घडून येत आहे त्याचं कौतुक करा. Watch the person how he matures in Christ. त्या व्यक्तीला बघा ख्रिस्तात तो कसा समंजस, प्रौढ आणि पोक्त होत चालला. Watch that person त्या व्यक्तीची प्रगती बघा. how he will become one day the masterpiece of ओ God. हालेलुया. कसा एके दिवशी तो देवाचा मास्टरपीस बनणार आहे. That product of which you are laughing today, ज्या उत्पादनाला प्रोडक्टला बघून आज तुम्ही लोक हसताय one day आणि नावं ठेवताय, एके दिवशी you will appreciate that. तुम्ही कौतुक कराल त्या माणसाचं आणि म्हणाल की शाबास. Don't mock at anybody. कोणाची मस्करी आणि निंदा थट्टा करू नका. None of us is a finished product. आपल्यातला कुणीही फिनिश्ड उत्पादन नाहीये. We are on the line. आपण अजूनही काम आपल्यावर सुरू आहे. Work is in progress. अजूनही आपल्यात काम सुरू आहे. God has not finished with us yet. देवाने आपल्यातलं काम अजून संपूर्ण केलेलं नाहीये. We are his very own workpiece. आणि आपण त्याच्या स्वतःच्या हातचं कृत्य आहोत. वचनात लिहिलंय We are his handiwork. आपण त्याच्या हातचं कृत्य आहोत. Bible says we are his handiwork. बायबल मध्ये वचन आहे आपण त्याच्या हाताचे कृत्य आहोत. तो करतो आपल्याला ओ रोज. हालेलुया. Little by little he तो is रोज making us. कोरून आपल्याला घडवतो आणि कोरताना कधी हतोडी इकडे मार, कधी हतोडी तिकडे मार, असं कोरून तो आपल्याला घडवतो. Don't say what you are making, oh God. त्यावेळेला असं म्हणू नका की देव बाप्पा तू काय करतोयस, I cannot see the hand nor the leg here. काय घडवतोयस, काय बनवतोयस ना, मला धड हात दिसतोय ना धड पाय दिसतोय. It will happen. होणार आहे, Have patience. होणार आहे, जरा धीराने होणार आहे. And so as we study the process that God uses in our lives, तर आपल्याही जीवनामध्ये जी प्रक्रिया देव वापरतो ती आपण बघत असताना let us have patience. थोडा धीर ठेवा. धीर Because कारण- the same process God used in David, Moses, Abraham, Rebekah, Rachel, Naomi. तीच प्रक्रिया देवाने अब्रामाच्या, दाविदाच्या, मोशेच्या, नामीच्या सगळ्यांच्या जीवनात वापरलेली आहे. And make them a finished product. आणि त्यांना होता एक संपूर्ण प्रोडक्ट बनवलेला आहे. And wrote it down in Hebrews 11. आणि मग इब्रीकराच्या 11व्या अध्यायामध्ये त्यांची नावं देवाने लिहिली आहेत. Hebrews 11 is the finished product. इब्री 11 मध्ये जी नावं लिहिलेली आहेत तो फिनिश्ड प्रोडक्ट किंवा उत्पादन आहे. You will read their names, but you will not read their follies there. त्यांची नावं तुम्ही वाचाल पण त्यांची पापं तुम्हाला तिथे वाचायला मिळणार नाहीत. You will only read about their faith. त्यांना तिथे फक्त त्यांचा विश्वास आपल्याला वाचायला मिळेल. ते कुठे अशक्त होते, त्यांची काय कमजोरी होती ते तिथे वाचायला मिळणार नाही. You can read about Moses' failures and follies in the book of Exodus till Deuteronomy. पण निर्गम ते अनुवाद ही जी पुस्तक आहेत तिथे तुम्हाला मोशेमध्ये काय अपवाद होते, काय कमजोरी होती, मोशे कुठे कमी पडत होता ते तिथे वाचायला मिळेल निर्गमात, अनुवादात. But you never read it in the book of Hebrews 11th पण chapter. इब्रीकरास 11वा अध्याय जिथे देवाने त्यांची नावं लिहिलेली आहेत तिथं देवाने त्यांची नावं त्यांच्या कमजोरी सकट लिहिलेली नाहीत तर त्यांच्या विश्वासाची नावाजणूक करून लिहिली आहेत. Say, from Exodus to Deuteronomy, the work was in progress. Hebrews speaks about the finished product. निर्गम ते अनुवाद काम प्रगतीपथावर होतं. इब्रीकराच्या पुस्तकात काम संपून फिनिश प्रोडक्ट बाहेर आला. Praise God. देवाला And धन्यवाद. if you recognize the divine hand of God which was upon them is also upon you. आणि तुम्ही जे ओळखून घेतलं ना की जो देवाचा दैवी हात त्या लोकांवर होता तोच देवाचा दैवी हात माझ्यावर सुद्धा आहे. You will appreciate his handiwork. तुम्ही देवाच्या हातच्या कृत्यांचं कौतुक कराल. You will appreciate the creator. तुम्ही निर्माणकर्त्याचं कौतुक कराल. What he was and what he is की today. तो काय होता
और काय था वो बंदा क्या था और आज क्या बन गया and what he will be tomorrow. आणि उद्या तो काय होणार आहे. हे काम प्रगती पथावरचं आहे. You are God's special handiwork. तुम्ही देवाच्या हातचं खास कृत्य आहात. We are in the process of becoming. आपण होतोय अजून, आपण घडतोय अजून, We have not become, we are in the process of आपण becoming. अजून घडलेलो नाहीये, आपण त्या घडायच्या प्रक्रियेत आहे. So let's be encouraged तर एकमेकांना प्रोत्साहित करूया. like the biblical characters of old. बायबल मध्ये जुन्या काळातली जी काही व्यक्तिमत्व होती त्यांना बघून त्यांच्याकडनं शिकून स्वतःला जरा प्रोत्साहन देऊया. You also and I also, we are work in progress. तसं तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा प्रगती पथावरचं काम आहोत. काम And- अजून पूर्ण And झालेलं be नाही. happy where you are today. आणि आज तुम्ही जिथे आहात तिथे आनंदी राहा. Be happy आनंदी राहा. that you are not what you were yesterday. मागे वळून बघ ना, काल तू जसा होता तसा तू आज नाहीये. Don't blame my yesterday. कालच्या दिवसाला दोष देऊ नको. Don't blame my yesterday today. माझ्या कालच्या दिवसाला बघून तुम्ही आज मला दोष देऊ नका. Yesterday is gone. कालचा दिवस गेला, Today is a new day. आजचा दिवस नवीन आहे. I have moved on. मी पुढे आलोय, I have moved on from मी the पुढे past. आलोय, मी भूतकाळ सोडलाय And I will move on from the present. आणि मी वर्तमान काळातनं पण पुढे जाणार And I आहे will reach the finish line आणि मी त्या संपूर्ण रेषेवर जाणार आहे. by the grace of God. देवाच्या कृपेने जाणार आहे. By the grace of God. देवाच्या कृपेने जाणार आहे. Not by your criticism. तुमच्या निंदेनं नाही, Not by your mockery. तुमच्या मस्करीनं नाही, Not by your laughing. तुम्ही मला बघून हसता त्याने नाही, By His grace. त्यांनी कृपा दिली. Who does not laugh at me? माझ्याकडे बघून तसं तर कोण हसत नाही, सगळे हसतात. He does not laugh at me. पण तो माझ्याकडे बघून हसत He नाही, never mocks at me. तो माझी मस्करी He करत is नाही. patiently working तो on मला me. धीराने घेऊन माझ्यावर काम करतो की ऐसे नाही जय श्री, वैसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही. What a loving God we have. किती प्रेमळ आपला देव आहे, What a forgiving God we have. किती क्षमाशील आपला देव आहे, हो की नाही. Say, I'm a work in progress. Come म्हणा on, मी say. प्रगती पथावरचं काम आहे. Say, I'm a work in progress. मी प्रगती पथावरचं काम आहे. काम माझ्यात अजून चालू आहे. Tell your neighbor. शेजाऱ्याला बघून सांगा, Look at your neighbor and say, शेजाऱ्यांना बघून सांगा, listen, ऐका, I'm not a finished product. मी अजून संपूर्ण झालेलं काम So नाहीये. don't find too many faults in me. माझ्यात खूप चुका काढू नका. I'm a work in progress. माझं प्रगती पथावरचं काम I'm आहे. allowing the Holy Spirit to work मी in me. पवित्र आत्म्याला परवानगी देत आहे माझ्यात काम करायला. I have surrendered my life to माझं Him. जीवन मी त्याला समर्पित He केलंय. is changing me तो मला बदलतोय from glory to glory. गौरवातून गौरवाकडे. Please प्लीज be tolerant with me. मला सहन करून घ्या. आय लव्ह यू, आय लव्ह यू. Amen. Be tolerant with me. थोडं माझं सहन करून घ्या. Have माझ्या- patience with me. मला जरा धीराने घ्या. I'll be a finished product very soon. फार लवकर मी संपूर्ण प्रयोग होईन. And then you will see me. मग तुम्ही बघाल मला आणि मग तुम्ही म्हणाल जय श्री को खामोखा इतने नाम रखे हम लोगों ने. I'm not stubborn. मी जिद्दी नाही. I'm allowing the Holy Spirit to work मी in me. पवित्र आत्म्याला माझ्यात काम करायला परवानगी देत Yes, आहे. my flesh is weak, हो माझा देह शक्त but my आहे spirit is willing. पण माझा आत्मा इच्छुक आहे And that's what He wants. आणि त्याला तेच हवंय.